उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली। या भेटीमध्ये शिंदेंनी निधी वाटपाबाबत शहांकडे तक्रार केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। कोणत्याच फाईलवर सही केली जात नसल्याची ही चर्चा सध्या रंगत आहे आणि त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। आज सकाळी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झाले होते। यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांकडे पाहणं आणि बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं। चैत्यभूमीवर सर्वात पहिले एकनाथ शिंदे पोहोचले, त्यानंतर अजित पवार आले। मात्र बराच वेळ दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही की बोललेही नाही। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर दाखल झाले। यावेळी फडणवीस आणि शिंदे शेजारी उभे होते, तर तिथून थोड्या अंतरावर अजित पवार उभे असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे अमित शहांचा दौरा हा रायगडवर बोलण्याची संधी न मिळणं आणि कालची एकनाथ शिंदेंनी घेतलेली अमित शहांची भेट यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते। मला याबद्दल काही माहिती नाही। मला वाटतं कोणी भाषण दिल्याने मोठं होत नाही, भाषण नाही दिल्याने काही मोठं होत नाही, त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही। भाषण नाही दिलं असेल, वेळेमुळे काही असेल तर मला माहिती नाही, पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत। मला असं वाटतं उगाचच या गोष्टीला आपण अति महत्व देतो आहोत आणि स्वप्नभंजन करतो आहोत। असा कुठलाही विषय महायुतीमध्ये नाही। तुम्ही मंचावर त्यांना बघितलं, मंचाखाली मुख्यमंत्री महोदय आणि राज्यपाल येईपर्यंत शिंदे साहेब, अजितदादा पवार, आम्ही सगळे मंत्री गप्पा मारत होतो की तेही फुटेज काढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।